नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला तर्फे मी स्नेहा प्रकाश गावंडे बीएड द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी आज तुम्हाला इयत्ता 5वीचा विज्ञान विषय शिकवणार आहे. तर आजचा आपला विषय आहे विज्ञान. विज्ञान या विषयामध्ये आज आपण घटक क्रमांक 18 पर्यावरण आणि आपण अभ्यासणार आहोत. तर आपला आजचा घटक आहे पर्यावरण आणि आपण. तर सांगा बरं, पर्यावरण म्हणजे काय? तुम्ही पर्यावरण हा शब्द ऐकलेला आहे का? तर पर्यावरण म्हणजे सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण म्हणतात. तर सांगा, पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. तर काय? तर ही समजा पृथ्वी आहे. पृथ्वीवरती सर्व प्राणी हे एकत्र राहतात. जसे सर्व सजीव म्हणजे त्यामध्ये झाडं, झुडपं, प्राणी सर्व येतात. तर अशा परिसरास पर्यावरण असे म्हणतात. जर पर्यावरणातील एक जरी घटक नष्ट झाला तर काय होईल? तेथील अन्नसाखळी तुटून जाईल. तर जर आपण पर्यावरणामधील वृक्षतोड केले तर काय होईल? जर आपण पर्यावरणातील वृक्षतोड केली तर आपल्या पर्यावरणातील जंगलाचा ऱ्हास होईल. म्हणजेच वृक्षतोड म्हणजे आपला एक म्हणजे त्यामधील वृक्षतोड म्हणजे जंगलाचा एक पार्ट, त्यालाच आपण जंगलतोड असेही म्हणतो. तर आजचा आपला उपघटक आहे जंगलतोड. आपल्याला माहिती आहे जगभरातील एकूण लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत जात आहे. आज जवळपास 600 कोटींच्या जवळपास आपल्या जगभराची लोकसंख्या आहे. तर सर्वात जास्त लोकसंख्या ही चीन देशाची आहे. चीन नंतर आपल्या भारत देशाचा नंबर लागतो लोकसंख्येसाठी. भारत देशाची 125 कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहे. तर दिवसेंदिवस जशी लोकसंख्या वाढत आहे तसंच त्यांच्या गरजा सुद्धा वाढत आहेत. त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सजीव किंवा माणूस हा वृक्षतोड म्हणजे जंगलतोड करत आहे. जर जंगलतोड अशीच वाढत राहिली तर आपल्या सजीवांवर काय परिणाम होईल? सजीवांना अन्न मिळेल का? तेथील सजीवांना पाणी मिळेल का? नाही. तर का मिळणार नाही? जर जंगलतोड झाली, मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली तर जंगलतोडीमुळे समजा हे एखादं जंगल आहे, जंगलामध्ये विविध झाडे असतात. तर आपण जर जंगलतोड केली तर जंगलतोडीमुळे सजीवांना अन्नाचा पुरवठा कमी होईल, पाणी मिळणार नाही, पुरेसा तेवढा ऑक्सिजनचं प्रमाणही मिळणार नाही. म्हणजेच काय होईल? जर जंगलतोड केली तर जमिनीत मुरणारे वृक्षांमुळे जे पाणी असते ते मुरणार नाही. तसेच सर्व सजीवांचे अन्न हे वृक्षांवर अवलंबून असते. जर वृक्षच राहिले नाही तर सजीवांना अन्न सुद्धा मिळणार नाही. अशा प्रकारे जर जंगलतोड केली तर सजीवांना ऑक्सिजनचे प्रमाण म्हणजे हवा सुद्धा मिळणार नाही. तर जंगलतोडीमुळे बरेच परिणाम हे सजीवांवर होत असतात. तसेच काही
सजीवांचा निवारा हा एक वृक्ष असते, म्हणजे वृक्षांवरच आपला निवारा म्हणून ते राहत असतात. जसे की चिमणी किंवा पक्षी, कोणतेही पक्षी. पक्ष्यांचा निवारा हा शक्यतोवर वृक्षच असतो. काही जनावरे सुद्धा जंगलामध्येच राहतात, म्हणजे त्यांचा निवारा सुद्धा जंगलच आहे. जर जंगलच तोडले तर काय होईल? जंगल तोडले तर प्रदूषण वाढेल. आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी, म्हणजे शेतीसाठी, वसाहतीसाठी, रस्ते व लोहमार्ग बनविण्यासाठी माणूस दिवसेंदिवस जंगलतोड करत आहे. आता समजा एखादा दगडी भाग, डोंगरी भाग आहे. जर हा डोंगरी भाग असेल किंवा दलदलीचा भाग असेल, तर दलदलीच्या भागाचे सपाटीकरण केले जाते, म्हणजेच तेथे मोठे दगड किंवा माती आणून टाकून त्याचे सपाटीकरण करून तेथील वृक्षतोड केली जाते. तेथील जनावरांचा निवाराच त्यांच्यापासून छिनला जातो व जनावरांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे स्थलांतरण करावे लागते. जर एखादे डोंगरी भाग आहे व तेथे जर आपल्याला रस्ता किंवा काही करायचे असेल, लोहमार्ग काढायचा असेल, तर हे या दोन डोंगरांच्या मध्ये सपाटीकरण करून तेथे लोहमार्ग किंवा रस्ते माणूस बनवत असतो. अशा प्रकारे जंगलतोड माणूस करत असतो. आपण दैनंदिन जीवनात दररोज बातम्या ऐकत असतो किंवा न्यूजपेपरवरती बातम्या वाचत असतो. तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोजच्या बातम्यांमध्ये ऐकतो की प्राणी पक्षी यांच्या वसाहती दूर झालेल्या आहेत. तर आता आपण एका तक्त्याद्वारे हे समजून घेऊया. प्राणी पक्षी वनस्पती यांची नावे, त्यानंतर त्यांच्यावर कोणता दुष्परिणाम झाला व बातमीत दिलेली कारणे. तर चिमणी हा एक पक्षी आहे, तर यांच्यावर कोणता दुष्परिणाम झाला आहे? तर मोबाईल फोनच्या लहरींचा विपरीत परिणाम म्हणून त्यांची संख्येत घट झाली, त्यांचा आकारमान कमी झाले. तर बातमीत दिलेले कारण कोणते आहे चिमणी कमी होण्यासाठी? मोबाईल साठी उभारलेले टॉवर्स. म्हणजेच याच्यावरून आपल्या लक्षात येते की म्हणजे माणसामुळेच ह्या पक्ष्यांचे किंवा पक्षी कमी होत आहेत. तर बिबट्या अन्नाच्या शोधात विहिरीत पडून मृत्यू. बिबट्या अन्नाच्या शोधात विहिरीत का पडला असेल? कारण जंगलतोड झाली, त्यामुळे बिबट्या हा शेतात किंवा कुठेतरी गेला व तो विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे बातमीत दिलेले कारण आहे जंगलतोड झाल्याने मानवी वस्तीत बिबट्याचे आगमन. त्याच्यानंतर आहे कडुलिंब. कडुलिंब कोणत्या कारणामुळे त्याचा दुष्परिणाम झाला आहे? तर पाने काळी पडणे, जळणे, करपणे, दूषित सांडपाण्याचा पुरवठा व दूषित हवेचा पुरवठा. अशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनात बातम्या ऐकत असतो. आता आपण पाहूया प्रदूषण. आपण पाणी या धड्यामध्ये पाण्याचे प्रदूषण बघितले. पाण्याचे प्रदूषण कशामुळे होते? जेव्हा घरकामातील किंवा कारखान्यांमधील दूषित पाणी हे नदी किंवा ओढ्यांमध्ये सोडले जाते, तेव्हा हे नदी किंवा ओढ्यांमधले पाणी सुद्धा दूषित होते. त्यामुळे पाणी प्रदूषण होत असते. तर प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे दूषित घटकांचा शुद्ध घटकांचा दूषित घटकांमध्ये समावेश होणे म्हणजे प्रदूषण होय. जे शुद्ध घटक असतात ते
दूषित घटकांमुळे दूषित होतात म्हणून प्रदूषण होत असते. तर आता आपण प्रदूषण कसे व का होत असते ते पाहून घेऊया. कारखान्यातून निघणारा धूर कारखान्यातून धूर निघत असतो, म्हणजे कारखान्यातून निघणारा धूर हा कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये असतो. कारखान्यातून निघणारा धूर हा कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये असतो. जेव्हा म्हणून माणसाला ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर ऑक्सिजनच्या ऐवजी जेव्हा माणूस कार्बन डायऑक्साईड घेतो तेव्हा तो मृत्यू पावतो. तर कारखान्यातून निघणारा धूर कार्बन डायऑक्साईड सोडतो. तसेच आपल्याला ऑक्सिजन कोण देत असते? आपल्याला ऑक्सिजन वृक्ष देत असतात. परंतु जंगलतोड झाल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण सुद्धा कमी झाले व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले, त्यामुळे हवा प्रदूषण झाले असे आपण म्हणत असतो. तुमच्या आजूबाजूला शेती किंवा शेती करणारे शेतकरी तुम्ही बघितले असतील, तर त्यांना तुम्ही कधी प्रश्नही विचारून पहा की नाही, तुम्ही शेती करताना सेंद्रिय खतांचा वापर करता की रासायनिक खतांचा वापर करता? तर शेतकऱ्यांचे सहसा तुम्हाला उत्तर येईल की आम्ही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रासायनिक खतांचा जास्त उपयोग करतो, तर सेंद्रिय खतांचा फार कमी उपयोग करतो. कारण रासायनिक खतामुळे उत्पादन हे जास्त मिळत असते, तर सेंद्रिय खत म्हणजेच काय, तर शेण, पालापाचोळा यांच्यापासून निर्माण झालेले खत असते. तर रासायनिक खत म्हणजे काय, तर रासायनिक अभिक्रियेतून तयार केलेले खत असते, म्हणजेच युरिया. तर याला आपण शेणखत म्हणतो. आधीच्या काळात फक्त शेणखत वापरत होते, त्यामुळे ते जे आपल्याला पिके मिळत होते ही फक्त सेंद्रिय खतांमुळे मिळत होती. परंतु आताच्या काळात रासायनिक खतांचा अधिक प्रमाणात वापर केल्यामुळे पिके ही आपल्याला त्यांची दुप्पट प्रोडक्शन आपल्याला मिळत असते. तर सेंद्रिय खतांमुळे फक्त फार कमी प्रोडक्शन आपल्याला मिळत होतं. तर आता काय होत आहे, जेव्हा रासायनिक खत शेतकरी आपल्या शेतामध्ये वापरत आहेत, तेव्हा रासायनिक खत जमिनीमध्ये जिरतात, नंतर मुरतात व पाऊस पडल्यानंतर ते नदीमध्ये जातात. त्यामुळे नदी सुद्धा प्रदूषित होते. तसेच जेव्हा ते जिरतात किंवा जमिनीमध्ये मुरतात, तेव्हा जमिनीची जी कसर असते ती सुद्धा कमी होत असते. अशा प्रकारे आपण प्रदूषण म्हणजे काय ते पाहिलं. जेव्हा प्रदूषण होते तेव्हा कोणत्या ना कोणत्या घटकावर त्याचा परिणाम होतच असतो. तर आपण पाहिलं आहे की एकीकडे आता इंधनाचा जास्त वापर होत आहे. तर इंधन म्हणजे काय, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, कोळसा, लाकूड इत्यादी. अशा प्रकारे आपण इंधनाचा दैनंदिन जीवनात वापर करत असतो. तर केरोसिन, कोळसा, लाकूड इत्यादीचा वापर आपण घरगुती कामांसाठी करत असतो, म्हणजे स्वयंपाकघरात आपण यांचा वापर करत असतो. तर पेट्रोल, डिझेल, कोळसा यांचा कारखान्यांमध्ये वापर केला जातो, उद्योगधंद्यांमध्ये वापर केला जातो. इंधनांच्या ज्वलनातून काही विषारी घटक सुद्धा बाहेर पडत असतात व या विषारी घटकांमुळे प्रदूषण होत असते. तर आता मला तुम्ही सांगा, ही एक अन्न साखळी आहे. या अन्न साखळीतील हा एक जरी घटक समजा नसेल इथे, तर काय होईल, तर ही पूर्ण अन्न साखळी बिघडून जाईल. ती कशी, जर सूर्यापासून समजा आता हा गवत नाहीये,
तर गवतच निर्माण नाही झाले तर हा नाकतोडा यावर अवलंबून राहिलेला असणारा नाकतोडा मरून जाईल व नाकतोडावर अवलंबून असणारे बेडूक हे सुद्धा मृत्यू पावतील व बेडकावर अवलंबून असणारे साप हे सुद्धा राहणार नाही. म्हणजे जर एक जरी घटक इथे नसेल तर पूर्ण अन्न साखळी बिघडून जाईल. म्हणूनच आपल्याला पर्यावरणाचे संतुलन राखणे फार गरजेचे आहे. तर आपल्याला पर्यावरण संतुलन राखण्याची गरज का आहे ते आता आपण पाहूया. पर्यावरण संतुलन राखण्याची गरज. का असेल पर्यावरण संतुलन राखण्याची गरज? आताच आपण बघितले आहे की जर अन्न साखळीमध्ये एक जरी घटक तेथे नसेल किंवा ते नाश पावला असेल तर पूर्ण अन्न साखळी ही कोलमडून पडते. तर म्हणूनच आपल्याला पर्यावरण संतुलन राखण्याची गरज आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अजैविक घटकांचा जास्त वापर होत आहे. म्हणजेच काय, निर्जीव वस्तूंचे जमिनीवर जास्त स्थान होत आहे. त्यामुळे जंगलतोड होत आहे, म्हणजे जंगल नाशवंत होत आहे. जर आपण प्लास्टिक, थर्मोकॉल, जमिनीवर तसेच टाकले तर ते विरघळतील का? नाही. व त्यामुळे तेथे येणारे गवत किंवा पाणी तेथे राहणार नाही. त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राहणार नाही. जर पर्यावरण संतुलन राहिलेच नाही तर अन्न साखळ्या हे कोलमडून जातील. म्हणून पर्यावरण संतुलन राखण्याची आजच्या काळात फार गरज आहे. आता तुम्ही ऐकले असेल की भारतीय चित्ता हा नाशवंत झाला आहे. का झाला असेल? तर आधीच्या काळात भारतामध्ये भारतीय चित्ता आणि डायनासॉर नाशवंत झाला आहे. यांचे कुठलेही अवशेष आता सापडत नाहीये. कारण त्यांची पर्यावरण म्हणजे ते नष्ट झालेले आहेत. का नष्ट झाले असतील? कारण पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे भारतीय चित्ता तसेच डायनासोर अशा प्रकारचे प्राणी आता आपल्याला दिसून येत नाही. म्हणून आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यावरण संतुलन राखण्याची फार गरज आहे. जर अशाच प्रकारे जर एक एक प्राणी नष्ट होत गेला तर अन्न साखळी ही बिघडून जाईल. अन्न साखळी बिघडली तर पृथ्वीवरील पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होऊन जाईल. अशा प्रकारे आज आपण पर्यावरण संतुलन राखण्याची गरज अभ्यासली आहे. तर आज आपण काय काय बघितले सांगा बरं. सुरुवातीला आपण बघितले पर्यावरण म्हणजे काय, नंतर बघितले जंगलतोड व जंगलतोडीचा पर्यावरणावर होणारा इफेक्ट बघितला. त्यानंतर आपण बघितले प्रदूषण व त्यानंतर आपण बघितले पर्यावरण संतुलन राखण्याची गरज. आता मी तुम्हाला काही होमवर्क देते. उद्या येताना सर्वांनी ते होमवर्क करून यायचे. प्रदूषण म्हणजे काय? दुसरा आहे जंगलतोडीचे परिणाम. जंगलतोडीचे कोणते परिणाम होतात?
अशा प्रकारे आज आपण पर्यावरण आणि आपण हा धडा अभ्यासलाय. हे आजचे तुमचे होमवर्क आहे. पहिला प्रश्न आहे प्रदूषण म्हणजे काय व दुसरा प्रश्न आहे जंगलतोडीचे कोणते परिणाम पर्यावरणावर होत आहेत. अशा प्रकारे आज आपण पर्यावरण आणि आपण हा घटक अभ्यासला आहे. तर या घटकामध्ये आपण काय काय अभ्यासले आहे तुम्हाला सांगता येईल का? आता सांगा बरं. तर सुरुवातीला आपण बघितले पर्यावरण म्हणजे काय, त्यानंतर बघितले जंगलतोड व जंगलतोडीचे पर्यावरणावर होणारे परिणाम, त्यानंतर आपण अभ्यासले प्रदूषण व त्यानंतर आपण बघितले पर्यावरण संतुलन राखण्याची गरज. अशा प्रकारे आज आपण पर्यावरण आणि आपण हा धडा अभ्यासलाय. ठीक आहे. थँक्यू.